तर अशी दाखवल्याप्रमाणे जांभळ्या कलरची काटेरी मध्यम आकाराची वांगी आपल्याला लागणार आहेत. तर ही जी वांगी आहेत याची आपल्याला देठं काढून घ्यायची आहेत थोडीशी आणि काटे काढून थोडंसं याला आपल्याला मधोमध चिरायचं आहे. 4 फोडी होतील आणि भरपूर सारण बसेल आतमध्ये इतपत या वांग्याला चांगलं चिरून घ्यायचं आहे. याच्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला किसलेलं खोबरं घ्यायचं आहे, सुक्कं शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आणि कारळ्याची चटणी घ्यायची. कारळ्याच्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि थोडीशी आपल्याला हळद घ्यायची आहे. कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे किंवा लाल तिखट घेतलं तरी चालेल. आणि जिऱ्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात घ्यायची आहे. पाणी न वापरता आपल्याला इथे थोडंसं तेल वापरायचं आहे आणि हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करायचं आहे. मोकळं असं हे सारण तयार करायचं आहे. भरपूर थोडासा चिकटपणा तेलाचा आला पाहिजे याच्यात. आणि तिखट आणि मीठ तुम्हाला चवीप्रमाणे याच्यात ॲड करायचं आहे. कारळ्याच्या चटणीमुळे खूप छान अशी चव येते या सारणाला. आणि भरपूर सारण आतमध्ये वांग्याच्या दाबून दाबून असं भरायचं आहे. आणि हे भरून झालं की नंतर आपल्याला याला स्टीमरमध्ये उकडून घ्यायचं आहे. जाळीवरती असं दाखवल्याप्रमाणे उकडलं तरी चालेल. 20 ते 25 मिनटं लागतात याला चांगलं शिजायला. देठापर्यंत वांगं शिजलं पाहिजे. हे थोडंसं आपलं सारण शिल्लक होतं म्हणून मी त्याचा असा गोळा करून यालाही शिजायला ठेवत आहे. आता 20-25 मिनटानंतर चेक करायचं आहे वांगं शिजलं आहे की नाही. आणि हे गरम गरम उकडीचं वांगं जे आहे ते तुम्हाला चपाती भाकरी किंवा खूप छान याची चव ताक भातासोबत येते. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.